नमस्कार प्रेक्षकांनो, सत्या आणि मंजूच्या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रेमाला फायनली नजर लागली. होय प्रेक्षकांनो, आजच्या भागात जबरदस्त आणि धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तात्या, पूर्वा आणि आर्यनने मात्र आता सत्याच्या विरोधात इतका घाणेरडा डाव आखलाय की त्याच्यामध्ये सत्याच्या गाडीचं ब्रेक फेल करून सत्याची मात्र प्रेक्षकांनो तात्याने सुपारीच दिलेली आहे. आता मात्र एवढा मोठा धमाका या तिघांनी केलाय. सत्या मंजूने आपल्याला आत्तापर्यंत उल्लू बनवलं म्हणून तात्याचा जबरदस्त राग असतो आणि त्या तिघांनी मिळून इतका काही घाणेरडा डाव रचलाय. सत्या मंजूला प्रेक्षकांनो आता मात्र सोडायचं नाहीये आणि त्यांच्या बदल्याची आग इतकी भयंकर होताना आपण पाहतोय. तात्याने चक्क सत्याला संपवण्यासाठी त्याची मात्र सुपारीच देऊन टाकलेली असते. आता मात्र प्रेक्षकांनो तात्याचं हे कारस्थान सत्याच्या जीवावर बेतणार आहे हेच आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळतंय. इकडे मात्र पूर्वा सत्याला वाचवण्याचं नाटक तर करणारे, परंतु सत्याचा जीव मात्र प्रेक्षकांनो आता तात्याने घेतलेला आहे. तात्याने चक्क त्याच्या जीपचे ब्रेक्स फेल करून त्याच्या अंगावर टेम्पो चढवून त्याचा अपघात घडवून सत्याला आता संपवलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आत्तापर्यंत जे बघितलं त्यापेक्षा धक्कादायक डाव आज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे तात्यांचा निष्ठुर क्रूरपणे आता त्याने जो काही सत्याला संपवण्याचा डाव केलाय. आणि दुसरीकडे सत्या मंजू यांच्या प्रेमाला मात्र पूर्वा, तात्या, आर्यनची इतकी काही काळी नजर लागली ना मित्रांनो. या दोघांचा काटा काढण्यासाठीच तात्याने मात्र जबरदस्त घाणेरडा डाव केलाय. आर्यनने सगळं आता हे प्लॅन ठरवलेला असतो. आर्यनने सगळं काही कारस्थान केलंय आणि इकडे सत्याच्या जीवावर मात्र उठलेले मोहिते कुटुंब प्रेक्षकांनो मंजूच्या समोर आता कशा पद्धतीने येणार हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. इकडे पूर्वा मात्र डुप्लिकेटपणा करते. आधी त्याला उडवते आणि नंतर त्याला वाचवण्याचं नाटक करून लोकांच्या नजरेत महान बनण्याचा जो काही प्रयत्न तिने केलाय त्याला मात्र मंजू चांगलंच ओळखून आहे. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त आता आपल्याला दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय झेंडावंदनच्या दिवशी तात्या आणि मंजूची जी काही बाचाबाची झाली ना, तिकडे आर्यन सुद्धा उभा असतो. आता आर्यनला तिकडे येऊ नको सांगितलं होतं तरीही आर्यन ऐकत नाही आणि तिकडे येतो. इकडे पूर्वा त्यांना सांगत असते की यामध्ये मात्र तुम्ही दोघं आता धोक्याच्या याच्यावर आहात, तुम्हाला वाचवता मला येणार नाही. बबडे तू टेन्शन घेऊ नको, मला सगळं माहिती आहे. पण आर्यन मात्र म्हणतो, डॅडी साहेब तुम्हाला काय कळतं, तुम्हाला काही कळत नाही. जे सत्या मंजू आहेत ना, त्या दोघांना वेगळं करणं अजिबात शक्य नाही आहे, अशक्य गोष्ट आहे आणि मी मात्र ती गोष्ट आता शक्य करून दाखवणार आहे. तुम्ही आता काय करणार आहात ना, तुमच्यापेक्षा 10 पट मोठा आता मी इकडे प्लॅन करणार आहे. 15 दिवसात मला ते अटक करणार आहेत असा त्यांचा प्लॅन आहे ना. आता मात्र तुम्ही बंदूक घ्या आणि सगळ्या गोळ्या त्यांच्या छाताडामध्ये उतरवा. इकडे प्रेक्षकांनो तात्या, आर्यन आणि पूर्वाची खूप भांडाभांडी चालू असते. तेव्हा आर्यन बोलतो आणि तात्या मात्र त्याला म्हणतात, हे बघ आर्यन, तू ना जरा शांत राहा, डोकं जरा आता शांत ठेव. तात्या तुम्ही आता शांत राहा, मी शांत राहणार नाहीये. माझ्या डोक्यात आता ती दोघं घुसले, त्या दोघांचं प्रेम खूप आहे ना, आता मी त्यांना कसं संपवतो ना, तुम्ही फक्त पाहत राहा. इकडे मात्र तात्या आता पूर्वाला सगळं सांगतात की आर्यन आता काय करेल काही सांगता येत नाहीये, बबडे तू त्याच्याकडे लक्ष दे. पूर्वा म्हणते, डॅडी साहेब तुम्हाला काय करायचे ते करा, मला काय आहे तुमचा प्लॅन शांतपणे एकदा सांगा. तात्या मात्र पूर्वाला सांगतात, या दोघांना वेगळं केल्याशिवाय आपल्याला काहीही करता येणार नाहीये, कारण त्या दोघांचं प्रेम हीच त्यांच्या दोघांची मोठी ताकद आपल्याला आत्तापर्यंत दिसून आली. आंधळं व्हायचं नाटक करून त्या मंजिरीने मला सुद्धा उल्लू बनवलेलं आहे. तात्या मात्र चिडून पूर्वाला सांगतो, बबडे काही होऊ शकतं, फक्त तू चांगला प्लॅन आता आम्हाला बनवून दे, बाकी प्लॅन एक्झिक्यूट करायचं काम आमचं आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो मंजू सत्याचा रोमांस आपण पाहत असतो. मंजू आता रोज बुलेटवर निघते. सत्या मात्र बिचाऱ्या मंजूला आता जीवाच्या भीतीने का होईना रोज पोलीस स्टेशनला सोडवायला तिच्या मागे जातो. मंजू म्हणते, सत्या प्लीज तू माझ्या मागे येऊ नको, मी काय लहान आहे का, मी आता ड्युटी जॉईन केली, अरे माझ्याकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत सुद्धा नाही. पण सत्या मात्र ऐकत नाही. सत्या बरोबर मंजूच्या मागे बुलेट घेऊन रोजच तिला आता भवानीनगर पोलीस चौकीपर्यंत सोडवायला जात असतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्या मंजूचं प्रेम इतक्या छान पद्धतीने आपण पाहतोय ना, खरंच त्या प्रेमाला मात्र आता नजर लागताना आपण पाहतोय. आतापर्यंत मंजूच्या जीवावर उठलेला आर्यन सरळ आता सत्याचा जीव घेणारे. इकडे मात्र मंजू सत्या इकडे रस्त्याने जात असताना सत्या मात्र जोरात म्हणतो, वाघमारे जाऊ नका, थांबा, तुमची गाडी तुमची बुलेट मात्र मी चालवू का. मंजूला माहीत असतं की सत्या तिला एकटीला जाऊ देणार नाहीये. मंजू मात्र म्हणते, सत्या अजिबात नाही,
मग आता मंजू सत्याचं ऐकत नाही आहे म्हटल्याच्या नंतर सत्य आपली जीप घेतो आणि तिच्या मागे मागे निघतो. प्रेक्षकांनो, खूप छान या दोघांचं बॉन्डिंग चालू असतं. मम्मी आणि सपनी सगळं बघत असतात. मंजूला आता समजतं की सत्य तिच्या मागे येतोय आणि घरातले सगळे बघतायत. म्हणजे मम्मी साहेबला खूप राग आलाय की सत्या नुसता बायकोच्या पुढे बैल झालाय, बायकोचा बैल झालाय. सत्या, तुला किती वेळा सांगितलं होतं माझ्या मागे मागे येऊ नको, मला खूप कामं असतात, मला आज 3-4 ठिकाणी व्हिजिट करायची आहे, खूप आता केसेस सॉल्व्ह करायचं आहे. सत्या म्हणतो, वाघमारे, मी कुठे तुम्हाला अडवलंय, जा की तुम्ही तुमचं, मी माझ्या रस्त्याने चाललो आहे ना, आता माझ्या पुढे तुम्ही आहे तर मी काय करणार ना. सत्या, प्लीज असं वागू नको. मंजू त्याला समजावते प्रेक्षकांनो, आणि दोघेही आता रस्त्याने निघालेले असतात. इकडे मात्र सत्याचं जीवापाड मंजूवर प्रेम आहे हे तर आपल्या सगळ्यांना दिसून आले. जेव्हा मंजू मात्र आता इकडे पोलीस स्टेशनला पोहोचते, पूर्वा तिकडे बसलेली असते. प्रेक्षकांनो, पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर सत्य मात्र बाहेरच्या चहाच्या टपरीवरच आता तिकडे दिवसभर टाइमपास करतो. जेव्हा पूर्वाला कळतं की मंजूच्या मागे मागे सत्यसुद्धा पोलीस चौकीपर्यंत आलाय, तेव्हा मात्र आता आपण प्लॅन कसा करायचा, जर सत्याने आपल्याला बघितलं तर आपलं काही खरं नाही असं पूर्वा विचार करते आणि बाहेर येऊन चेक करते. तेव्हा मात्र पूर्वाचं डोकंच फिरतं प्रेक्षकांनो, कारण बाहेर आल्या आल्या आपण पाहतोय मंजू पुढे आणि सत्या तिच्या मागे. हा सीन बघून आता पूर्वाला खूप राग येतो. मंजू मात्र आता म्हणत असते, सत्या जा तू आता, मला आता चौकीमध्ये जायचे. इकडे मात्र पूर्वा प्रेक्षकांनो अजिबात शांत बसत नाही. पोलीस चौकीमध्ये केबिनमध्ये जाऊन तणतणत असते. तात्या, पूर्वा आणि आर्यनची जी काही मीटिंग झालेली असते त्यांच्या अड्ड्यावर, तिथे आता ठरलेलं आहे की काही करून या दोघांना मात्र आता वेगळं करायचं आहे. इकडे मात्र पूर्वा पाटील करप्टेड आहे, भ्रष्ट ऑफिसर आहे असं सत्याने जेव्हा म्हटलेलं होतं तेच पूर्वाला आता सगळं आठवतंय. सत्याने म्हटलेलं असतं की मी प्रूफ सकट तुम्हाला या पोलीस स्टेशनच्या बाहेर काढणार आहे, आणि आता पूर्वा काही झालं तरी तात्याच्या सोबत राहून त्या सत्याचा काटा काढण्याचा प्रेक्षकांनो तिने घाणेरडा डाव रचलाय. तिने आता तात्याला सांगितलंय की मी असा असा प्लॅन केलाय आणि आजचा दिवस आता सत्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. आता मात्र या माया पॅलेसमध्ये सत्याचा जीव जाताना आपण पाहणार आहोत असं जेव्हा पूर्वा म्हणते, तात्या म्हणतात, बबडे बबडे, खूप छान काम करतेस तू, असंच काम कर. पहिले त्या दोघांपैकी एकाला संपवणं हेच आपलं टार्गेट आहे, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आपल्या आर्यनला धोका आहे, मला धोका आहे. जर सत्या संपला तर खूप गोष्टी आपल्या हातात राहतील, म्हणून काही झालं तरी सत्याला मात्र आता आपल्याला संपवायचं. इकडे प्रेक्षकांनो, तात्याने सत्याची सुपारी दिली आहे. सत्याच्या गाडीचे आता ब्रेक फेल करून सत्या ज्या गाडीने जातो त्या जीपचे चक्क त्यांनी ब्रेक फेल केले आणि तात्याने पूर्वाला सांगितले की आमचं काम आम्ही केलंय, आता पुढचा प्लॅन तुला करायचा आहे बबडे. पूर्वा म्हणते, तात्या नक्की काय केलं तुम्ही? तात्या म्हणतात, हे बघ बबडे, 10 मिनिटात तुझ्यापर्यंत ब्रेकिंग न्यूज येणार आहे, हे लक्षात ठेव. तिकडे मात्र तात्यांनी सांगितलंय की आम्ही सत्याच्या जीपचे ब्रेक्स फेल केले, अजिबात सत्याच्या गाडीचे ब्रेक आता लागणार नाहीये, सत्याचा अपघात होणार आणि मागून येणारा ट्रक आता सत्याला चिरडून जाणार आहे. असं जेव्हा प्रेक्षकांनो तात्या सांगतात, पूर्वा मात्र क्रूर पद्धतीने हसायला लागते. आज मात्र सत्यजित सुर्वे, तुझा द एंड होणार आहे, तुझा शेवटचा दिवस आहे असं म्हणून आता पूर्वासुद्धा तिकडे जाते प्रेक्षकांनो, कारण त्यांचा प्लॅन असा ठरला आहे की मी आता सत्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि तिकडे सत्याच्या नजरेमध्ये, मंजूच्या नजरेमध्ये चांगली बनणार, जेणेकरून SP साहेबांपर्यंत माझं चांगलं काम जाईल आणि माझं प्रमोशन होईल, माझं सस्पेन्शन लेटर येणार नाही. इकडे मात्र मित्रांनो खूप घाणेरड्या पद्धतीने सत्या मंजूला वेगळं करण्याचा, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा डाव या मोहिते कुटुंबानं जो काही केला आहे तो मात्र आता मंजू कसा उधळून लावणार की खरंच सत्याचा आता जीव जाणार. प्रेक्षकांनो, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आजचा भाग तर इथेच संपला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण जबरदस्त पद्धतीने बघतोय सत्या जात असताना मागून आलेला मोठा लोडेड ट्रक सत्याच्या गाडीच्या अंगावर जातो. सत्याच्या गाडीचे ब्रेक न लागल्यामुळे सत्या मात्र खूप दूरवर जातोय. भयंकर पद्धतीने सत्य आता जखमी झालाय. प्रेक्षकांनो, सगळीकडे सत्याला सिव्हिअर इंजुरी झालेली असते, खूप ब्लड लॉस झालेला असतो आणि ट्रकवाला तर तिकडून पळून जातो. ना तिकडे कुठला CCTV आहे, ना तिकडे कुठले लोक असतात आणि हे पूर्वा मात्र प्रेक्षकांनो दुरून सगळं बघत असते. आता पडवळ, भारती मावशी सगळेच पूर्वासोबत असतात. त्यांना सुद्धा असंच वाटतं की पूर्वा पाटीलनेच आता सत्याला दवाखान्यात नेले, त्याला ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केलाय. जेव्हा आता सत्या प्रेक्षकांनो
प्रेक्षकांनो, जीवन मरणाच्या दारात आहे. मंजूला जेव्हा कळतं तेव्हा मंजू आता काय करणार? खरंच आता सत्याचा जीव जाणार का? मालिकेत कुठला नवीन ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, हे मात्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनो, सगळं आता मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. खरंच हा आता तात्याचा प्लॅन सक्सेस होणार की सत्या मंजूचा हा जबरदस्त प्लॅन होता, हे मात्र आपल्याला उद्याच्या भागातच कळणार आहे. तर मंडळी, सत्या मंजूवर तुमचं खरंच प्रेम असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.